मित्रांनो, आपण महाराष्ट्रामध्ये किंवा संपूर्ण भारतामध्ये जे मातीचे वेगवेगळे प्रकार आहेत, ते मातीचे प्रकार आणि त्या मातीमध्ये घेतल्या जाणारे पिकं या विषयावर सविस्तर, कारण आज जे शेतकरी आहेत ते मातीचा कधीही विचार करत नाही आणि जे पिकं शक्य नाही ते पिकं सुद्धा घेतात, परंतु महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागामध्ये कोणत्या प्रकारची जमीन आहे आणि त्या जमिनीमध्ये असणारे अन्नद्रव्य असतील किंवा न्यूट्रंट असतील जे जे अवेलेबल आहे, तर त्याप्रमाणे आपण कोणते पिकं करू शकतो किंवा कोणत्या भागात कोणती माती आढळते। जसं मराठवाडा आहे, विदर्भ आहे, पश्चिम महाराष्ट्र आहे, कोकण आहे, तर याप्रमाणे जे मातीचे प्रकार आहेत ते आपण 2 मिनिटांमध्ये या ठिकाणी समजून घेणार आहोत। तर सर्वात महत्त्वाचं जी काळी माती, जी की सर्व प्रकारची जी पिकं आहेत त्या पिकांसाठी म्हणजे पाणी जास्त काळ धरून ठेवणारी माती, यामध्ये अन्नद्रव्याचा पुरवठा हा मोठ्या प्रमाणात असतो आणि या जमिनीमध्ये जवळजवळ सर्व प्रकारची पिकं, जसं प्रमुख करून मराठवाड्याचा जर विचार केला तर मराठवाड्यामध्ये काही भागात सोयाबीन घेतला जाते, काही भागामध्ये कापूस घेतला जातो आणि काही भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारची पिकं। आता विदर्भ, मराठवाडा या भागामध्ये आपल्याला काळी माती दिसून येईल, जी की पाणी जे आहे जास्तीत जास्त दिवस धरून ठेवते आणि सुपीक जमीन ज्याला आपण म्हणतो, तर ती तशा प्रकारची ही काळी जमीन आहे, सुपीक जमीन आहे। यामध्ये जे पिकं आहेत, तुम्ही जमिनीमधील पिकं असतील, कापूस असेल, सोयाबीन असेल किंवा इतर भाजीपाला पिकं असतील, त्या पिकांची वाढ करू शकता, ते घेऊ शकता। तर त्यानंतर जो दुसरा प्रकार येतो तर तो म्हणजे लाल माती। तर लाल माती प्रमुख करून आपल्याला कोकणामध्ये आढळते। कोकणानंतर विदर्भाचा जो काही पट्टा आहे तर विदर्भामध्ये सुद्धा आढळते मित्रांनो। तर लाल मातीमध्ये प्रमुख करून आता कोकणाचा विचार जर आपण केला तर कोकणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडतो, त्यामुळे त्या ठिकाणी भात शेती मोठ्या प्रमाणात केली जाते आणि या लाल मातीमध्ये पाणी जे आहे ती धरून ठेवत नाही, परंतु ते वाहतही नाही, म्हणजे जमीन जास्त काळ ठेवतही नाही आणि वाहतही नाही, त्यामुळे त्या ठिकाणी पाणी हे जास्त काळ राहत असल्यामुळे भात शेती मोठ्या प्रमाणात केली जाते आणि भाताला वरतून जे अन्नद्रव्याची आवश्यकता असते ती पुरवली जाते। त्यामुळे ही लाल माती जर असेल तर ज्या ठिकाणी जे पीक पाण्यामध्ये थांबू शकतं असं पीक आपण घेऊ शकतो। तर त्यानंतरची दुसरा जो मातीचा प्रकार येतो तो म्हणजे पांढरी माती। तर पांढरी माती मेजरली जो राजस्थानचा, गुजरातच्या वरचा भाग आहे त्या भागामध्ये आपल्याला आढळून येते। तर या भागामध्ये आता राजस्थानचा आपण जर विचार केला तर पावसाचं प्रमाण हे आपल्या सर्वांना माहिती आहे की राजस्थानमध्ये पावसाचं प्रमाण कमी आणि वाळवंट जास्त। फक्त ज्या भागामध्ये आता प्रत्येकजण म्हणू शकतो की वाळवंटामध्ये रेतीयुक्त जास्त माती आपल्याला दिसून येते, परंतु काही भागामध्ये पांढऱ्या मातीचा असाही प्रकार आहे की ज्या ठिकाणी पाणी शेती केल्या जाते, परंतु त्या ठिकाणी कमीत कमी पाण्यामध्ये येणारे जे पिकं आहेत ते अशा जमिनीमध्ये आपण घेऊ शकतो। यामध्ये पोटॅशचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात असतं। तर त्यानंतरची जी माती येते खडकाळ जमीन ज्या भागामध्ये आहे तर त्या भागातली ही जमीन आपल्याला मराठवाड्यात सुद्धा आढळून येते, विदर्भात सुद्धा आढळून येते। ज्या भागात डोंगराळ भाग आहे, डोंगराळ भागामध्ये तुम्हाला या प्रकारची माती जी आहे ती आढळून येईल। या ठिकाणी जमिनीत येणारे पिकं म्हणजे जसं तुम्ही अद्रक आहे किंवा जमिनीमध्ये कंदयुक्त जी पिकं आहेत तशा प्रकारचे पिकं हे तुम्ही या जमिनीमध्ये घेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला उत्पादन चांगलं, जसं बटाटा आहे, अद्रक आहे। तर हा जो मातीचा प्रकार आहे हा मुरमाड माती आहे। मुरमाड माती म्हणजे या ठिकाणी पाणी धरून ठेवत नाही, पाऊस जरी पडला तर तो पाऊस हा जास्त काळ थांबत नाही आणि कमीत कमी ओलावा, तर अशा जमिनीमध्ये आपण फळझाडं घेऊ शकतो की ज्या फळझाडाला कमीत कमी पाणी लागतं, जसं बोर आहे, सीताफळ आहे, अशा प्रकारचे जे फळपिकं आहेत की जे कमी पाऊस पडला तर येऊ शकतात, अशा फळपिकांची लागवड करू शकतात। त्यानंतर ही गाळाची माती ज्याला आपण म्हणतो, गाळाची जमीन की जी वाहून नदीमध्ये तुम्हाला सापडू शकते किंवा जे धरण क्षेत्र आहे की पाणी ज्यावेळेस उन्हाळ्यामध्ये मार्च नंतर पूर्ण कमी होतं आणि जो कोरडा भाग असतो त्या भागामध्ये जी माती आढळल्या जाते, बरेच शेतकरी ती गाळाची माती आपल्या शेतीमध्ये वाहून नेतात, ज्यामध्ये आपल्याला सर्व प्रकारचे अन्नद्रव्य, जे 16 प्रकारचे अन्नद्रव्य आहेत ते आढळून येतात। अशी ही जमीन आहे जी शेतकऱ्यांसाठी उपयोगी असते। अशी जमिनीचा उपयोग शेतकरी वाहून नेऊन शेतीमध्ये करतात। तर असे वेगवेगळे जे जमिनीचे प्रकार आहेत ते प्रकार या ठिकाणी एकाच ठिकाणी आपण मांडलेले आहेत। तर त्याचा अभ्यास आपण करू शकतो आणि जमिनीनुसार आपण पिकांची निवड करू शकतो। पाण्याची परिस्थिती, अन्नद्रव्याची परिस्थिती आपण ही बघू शकतो मित्रांनो। हा एक खूप चांगला जो उपक्रम आहे तो चांगला आहे, कारण शेती म्हणजे माती हे पहिले लक्षात घ्या। आपण फक्त शेती आणि पीक हेच बघतो, परंतु शेती आणि सगळ्यात पहिला विचार मातीचा करा,
जेणेकरून आपल्याला ही गोष्ट लक्षात येईल। तर मित्रांनो, हा जर व्हिडिओ आवडला तर आपल्या सर्व शेतकऱ्यांना माहितीसाठी नक्की पाठवा, जेणेकरून मातीवरही अभ्यास केला जाईल आणि त्यानंतर आपण कुठंतरी शेतीतून पिकं कसे काढायचे हे शिकू। तर धन्यवाद आपल्या सगळ्यांचे।